शालेय पोषण आहारात भुंगे आणि किड्याचं साम्राज्य, ठेकेदाराविरोधात संतापाची लाट। शालेय पोषण आहाराचा उद्देश म्हणजे गरीब आणि वंचित विद्यार्थ्यांना आरोग्यपूर्ण भोजनाची उपलब्धता। पण जर हाच आहार दूषित असेल तर त्या मुलांच्या आरोग्याचे काय? आज आपण पाहणार आहोत एक संतापजनक प्रकार, जिथे पोषण आहारात भुंगे आणि किड्याचा साम्राज्य पाहायला मिळत आहे। हे दृश्य तुम्ही पाहत आहात ते सोलापूर जिल्ह्यातील ईश्वरवटार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आहे। या शाळेत पुरवलेला पोषण आहार, जिथे विद्यार्थ्यांना खाण्यासाठी दिल्या जाणाऱ्या अन्नामध्ये भुंगे आणि किड्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे। स्थानिक पालकांनी आणि शिक्षकांनी यावर आवाज उठवला असून त्यांनी या गंभीर मुद्द्यावर कारवाईची मागणी केली आहे। आमची मुलं शाळेत पोषण आहार खाण्यासाठी जातात, पण जर असं दूषित अन्न दिलं जाणार असेल तर त्यांच्या आरोग्याचं काय होणार? यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी पालक वर्गाकडून मागणी होत आहे। संपूर्ण प्रकरणाचा तपास करताना समोर आला आहे की हा आहार पुरवणाऱ्या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिलेला आहे। या प्रकरणावर अद्यापही संबंधित ठेकेदाराकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। मात्र प्रशासनाने या गंभीर प्रकरणाचा तातडीने तपास करून दोषीवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे। ठेकेदाराचं नाव काय? जगताप, महावीर जगताप। हे कोणी दिलं तुम्हाला सगळं? हे ठेकेदारच देतात आपल्याला। ठेकेदाराने दिल्यानंतर तुम्ही घेऊन आला? हा। ही आता किती किलोची बॅग आहे? अरे बरं, किती दिलेलं आहे ते आता पावती प्रमाणे आम्ही देत असतो ना। पॅकिंग येतंय का? नाही, सुट्ट असतं। सुट्टा असतं। किती किलो दिले? आम्हाला एक गोणी दिली ह्याची शाळेला 4 किलो माल नाही। बघू की थांबा जरा माल मोठा येईल, पण हे तुम्ही बघितलं होतं का तिथं? कसं आहे, बघता कसं म्हणला तुम्ही खराब आले। संध्याकाळी गाड्या भरलेल्या असतात आम्ही रात्रीच्या, आणि सकाळच्या परी घेऊन येतो शाळेच्या टायमाबद्दल। माल बघून देत नाही। 7-8 गाड्या असतात त्यामुळे माल ही नजर पडल्यावर आम्ही 2-4 शिक्षकांना सांगितलं खराब गोणी आली म्हणलं हरभरे। आम्ही काय त्या शिक्षकांना दिलं नाही ती गोणी, त्यांचं ते कॅन्सल म्हणून लिहून आणलेलं आहे आम्ही, नको म्हणून लिहून आणलेलं। मटकीची एक आम्हाला 5-7 किलो गोणीवर दिली सुटा आणि एक गोणी। त्यात ही काय आम्ही पण सकाळ सकाळ आलेल्या मॅडमला बघितलं नाही, मॅडमला माल दिला काय ते त्यांचा असेल त्या ती नव्हता चेक केला, आणि ती माल वजन करून दिलं नाही, वजन नाही केलं त्या मापाने दिलं तेव्हा। कोणच्या हे काय मापाचा माप कसं आहे म्हणजे तुम्ही भरून देत नाही, बघितलं नाही ते बघत नाही का तुम्ही शाळेत देताना? नाही बघितली, आणि दुसरी गोणी फुलली ती गोणी फ्रेंड ती काय नजर पडलं ते लगेच सांगितलं। लहान मुलाला देता, चेक करून देत नाही का शाळेत तुम्ही? चेक करून म्हणजे आपल्याला वरनं तसं नाही का बाबा, तुम्ही त्यांना चेक करून? नाही, आम्हाला देताना कळतं लगे खराब माल आहे। तुम्हाला सांगितलं नाही का ती तुम्हाला चेक करून द्या म्हणून? चांगला असेल खराब कसा आहे, चांगला आहे कसा आहे बघून तुम्हाला हे मोपून दिलंय, तुम्ही बघून देताना तुम्हाला हे खराब दिसलं नाही का? ते वाटलं नाही खराब ह्यांना देताना मापाने, आणि वाटलं नाही तुम्हाला देताना ठेकेदारानं बघितलं होतं का? चेक केलं का माल? ठेकेदारानं नसेल ती सुट्टा माल दिला आम्हाला 50 किलोची, ती गोणी फ्रेश होती, सगळ्याला वाटल्या त्यांना बी दावली सगळ्याला, आणि सुटायची बघितलं नव्हतं आम्ही। नाही, हे मापानं तो दिली का नाही? हा दिले की, मग तुला हे दिसलं नाही का? ऐका की, बरोबर आहे, 2 प्रकारचा माल नाही सरळ आहे 2 खराब आणि गोणी आपल्याला दिली व त्या कशात तरी गोणी चालती मॅडम हेड नाबरीच्या पिशव्यात गळतं सुटतं, आणि असं वचून दिलं तेव्हा काय ते लक्षात सकाळ आलं नाही त्याच्या। 1 किलो होतंय 10 वाजता सकाळी माल दिसत नाही तुम्हाला? 10:30 दिसलं नाही त्याला, 10 वाजता दिसलं नाही त्याला, 10 वाजता माल दिसला नाही। माल उचलताना असं वाटतं। एक मिनिट, ठेकेदारानं माल असाच घेतलाय का चांगला घेतला होता का खराब घेतला होता? तुम्ही पूर्ण माल खराब देत नाही, निमा खराब आणि निमा चांगला देत नाही, असं आहे? करता माल आहे का तुमच्या? ज्या शाळेला लेडीज जायचं ना तिथं खराब द्यायचा, चांगला एक आणि खराब आहे? हाय की टेम्पो चांगला हाय की टेम्पो चांगला, आणि टेम्पो चांगला आहे, टेम्पोत लहान माल मटक्यान
2 नमुन्याचा मटेरियल आहे. गुणीत चांगला माल आहे, हा सुट्टा माल खराब आहे. दिलेला खराब आहे. कसं होतं आता आमच्याकडे संध्याकाळी 16 शिल्लक राहिला, किलो 4 किलो 5 किलो ते नेऊन आम्ही गोडवानाला टाकतो. कधी कधी ती महिनाभर 15 दिवस पुढल्या सुट्टा कसा काय तुमच्याकडे माल असतो? सुट्टा कोण देते तुम्हाला? आता आपल्या बीट मध्ये 55 किलो माल लागतो मटकी. किती लागते? 55. त्याची गुणी येते 50ची. मग वरचा 5 किलो कुठल्या शाळेला कमी जातात, मग ती सुट्टा करून 5 किलो देते ती. पण ती गुणीतली असेल ना मटकी, फुटलेले असतं ते, त्यामुळे सुटकावा लागतंय ना गोडवाला. आता माल दिला महिन्याने घेतो ना, महिन्यात बरोबर आहे. एक महिना माल हे या महिन्यात शिल्लक राहिला, ती खराब झाला, पुढच्या महिन्यात हेच माल तुम्ही दुसऱ्या शाळेला देणार 5 किलो. काय ठेकेदार आपल्याला ते सांगता येणार. काय करतो चालेल. त्याने काय खाल्ला काय बसून तू जा शाळेत बघून शिवटाना बघून निवडतो. 4 किलो माल नाही नाही जाऊ नको. 4 किलो माल आहे ना. 2 किलो दिलाय. 2 बी नाही बरं. 2 सुद्धा दिलं नाही. घाण किलो बघा 2 किलो त्याचे जरा हे काढ. 2 किलो 4 किलो माल दिलाय आणि हो किड काय हो. तुम्ही देताना चेक करत नाही पावतीवर. ईश्वर वठार जिल्हा परिषद शाळेमध्ये जो शालेय पोषण आहार अत्यंत खराब व किडे आळ्या त्यामध्ये असलेला आहार आल्यामुळे इथल्या सर्व पालकांनी ही सदरची गाडी शालेय पोषण आहार पुरवठा करणारी ठेकेदाराची गाडी आहे. हे त्यांचे 2 कर्मचारी आहेत. माल ज्या पद्धतीने यायला पाहिजे त्यामध्ये 2-2 किलो माल कमी आलेला आहे. त्यामध्ये खडे आणि आळ्या किडे पडलेले आहेत. ईश्वर वठार येथे ही गाडी येथील नागरिकांनी अडवलेली आहे. आमचं राज्य सरकारकडे व जिल्हा प्रशासनाकडे ही मागणी आहे की सदरच्या या ठेकेदारावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. आजच सकाळी ईश्वर वठार येथील शालेय पोषण खाल्ल्यामुळे तो आहार खाल्ल्यामुळे 2 विद्यार्थ्यांना रक्ताची उलटी झालेली आहे. यामध्ये मनुष्यहानी सुद्धा एखाद्या वेळेस होऊ शकते. म्हणून जिल्हा प्रशासनानं, जिल्हा अधिकारी व तहसीलदारांनी तातडीनं या ठेकेदारावरती कारवाई करावी आणि ज्यांनी या माल पुरवठा केलेला आहे त्या वाहतूकदार, ठेकेदार आणि या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करावी अशी मागणी आहे. अन्यथा ईश्वर वठार ग्रामपंचायत व नागरिकांच्या वतीनं आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन 2 दिवसामध्ये करणार आहोत.